फायनली आंब बघा किती पारलं दंबर. ही पिशवी अर्धी सगळं उजाळलेलं आणि एक बघलं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज मी जाणार आहे आंबपाराला. अख्खशी जाणार आहे आंबपाराला. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यात आंब्यांचा सीझन आणि भर उन्हात बघा, ऊन पण बघा किती भरलेलं आहे. असल्या उन्हात जाणार आहे मी आंबपाराला. ॲटोनेच जाणार आहे, लय लांब जावाचं आहे. तिथंच गेल्यावर बघा तुम्ही आंब मी अख्खशी कसा पारते ते. ही बघा आपली ॲटो आहे, हिच्यानेच आम्ही जाणार आहोत आंबपाराला. जो आखा आहे ना, हा आखा आहे ना, तो डायरेक्ट डिजिटल आहे बघा. याला असं चाकू आहे, याच्यामुळं आंबाचा डेका आहे ना, याला टच झाला नाही तरी कटिंग होते. आणि ब्लेडसारखा याचा, त्याच्यामुळं पटकन पडतात. आणि आपला नॉर्मली कसा असते आखा बांबूचा असते, कारण बांबूच्या काठी इथं लावल्या जातात. जोर घेसाल तवत तो पडला जातो. पण याच्याशी आहे ना, डायरेक्ट कटिंग होते बघा, दाखवतो. एक आखामध्ये बघा किती आंबे आहेत, सगळं पिकवासाठी. आणि गरमा बघा किती होतंय. असले गरमीचे आंब पारणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही. ज्याला पारता येताना त्याहीच पारा, ज्याला नाही पारता येत त्यांनी रिस्क घेऊ नका, लय डेंजर आहे. जाम उजाळले आंब, तेवढी रिस्क पण आहे, पण आपल्याला काय वाटत नाही, कारण आपल्याला सवयच आहे. त्याच्यामुळं नो टेन्शन. आंब बघा फक्त आंब. हे बघा नुसतं उजाळलेलं नुसतं आंबा. आता एक पिकत घालू आम्ही उजाळलेला. हे बघा
नुसतं पटापट कटिंग होतं, कारण इथं डेका आहे ना, तो असा लागला तर हे बघा असं कटिंग होतं. घामाघूम कसला ऊन लागते ना. आंब बघा, आंब सगळं उजालेलं आहे, उजालेलं एकदम गोर आंब. फायनली आंब बघा किती पारलं, दंबर ही पिशवी अर्धे सगळं उजालेलं. आणि एक बघलं काम 25 आणि खाली बाजूला आहे ते पण दाखवते, ते टपामध्ये आहेत ते पण दाखवते. हे बघा टपामध्ये ठेवलेलं आंब आणि खाली बघा किती पडलं. हे सगळं फुटलेलं आहे, हे उसरीसाठी फुटलेलं आहे. हे बघ उसरीसाठी सगळं येटल ते आता, कारण हे परलेलं आहे, हे पिकवासाठी जमणार नाही आपल्याला.